तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दशांश अपूर्णांक या घटकाविषयी माहिती घेऊया. ज्या अपूर्णांकाचे छेद 10 किंवा 10च्या 10 पटीमध्ये असतात अशा अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 9/10, 41/100, 37/1000. या ठिकाणी आपण याचं वाचन करत असताना, लेखन करत असताना वरच्या बाजूला जे असतात 9, 41, 37 हे अंश असतात आणि 10, 100, 1000 हे खालच्या बाजूला जे असतात ते छेद आहे. तसंच आता इथं दुसऱ्या पद्धतीनं दशांश अपूर्णांक दुसऱ्या पद्धतीने मांडणी केलेला आहे, जो आहे 7.32. त्याचं वाचन आपण अशा पद्धतीने करतो. म्हणजेच 7.32 हा देखील एक दशांश अपूर्णांक आहे. याला आपण 732/100 अशा स्वरूपामध्ये मांडू शकतो आणि त्याला 7.32 असं त्याचं स्वरूप आपण बदलू देखील शकतो. अशा पद्धतीनं हे जे दशांश अपूर्णांक आहे हे दोन्ही पद्धतीने आपण मांडू आणि त्याचं वाचन देखील हे अंश आणि छेदामध्ये आहेत आणि दशांश चिन्हाच्या स्वरूपामध्ये आहेत. अशा पद्धतीने 10 आणि 10च्या पटीमध्ये ज्यांचा छेद असेल अशा अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो. आता या दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला एक घटक आहे महत्वाचा, तो म्हणजे स्थानिक किंमत. ती कोणत्या स्थानावर असल्यानंतर त्याची स्थानिक किंमत काय होईल. तर आपण या ठिकाणी एक संख्या घेतलेली आहे 256.78 आणि यामध्ये अंक आहेत 2, 5, 6, 7, 8 आणि त्याची स्थानिक किंमत आपल्याला पाहिजे. 2 हा शतक स्थानी आहे. 2 हा शतक स्थानी असल्यामुळं त्याला 2 गुणिले 1 शतक म्हणजे 100 म्हणून त्याची किंमत स्थानिक किंमत ही 200. 5 हा दशक स्थानी आहे. 5 गुणिले 10 त्याची किंमत 50. त्यानंतर 6 एक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 6. आता या ठिकाणी 7 हा दशांशच्या नंतर पहिल्या स्थानी दशांश ठिकाणी आहे, दशांश चिन्हाच्या पहिल्यांदा, म्हणून 7 गुणिले 1/10 म्हणून याची किंमत आहे 0.7. आता 8 हा शतांश स्थानी आहे म्हणजेच 8 गुणिले 1/100 म्हणून त्याची स्थानिक किंमत आहे 0.08. अशाच पद्धतीनं जसं जसं दशांश चिन्हाचे आपण पुढे जाऊ त्याच पद्धतीने गुणिले 1/10, 100, 1000, 10,000 अशा पद्धतीनं त्यांची जी किंमत आहे ती दशांश चिन्हाच्या पुढे जसं आपण जाऊ तशी ही कमी होत जाते आणि दशांश चिन्हाच्या अगोदर जे असतात त्यांची किंमत ही एकक दशक शतक हजार, एकक दशक शतक हजार अशी वाढत जाते. आता आपल्याला पाहायचे व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. व्यवहारी अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे 1/4. याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण पहिल्यांदा बघितलं तसं की दशांश अपूर्णांकाचा जो छेद असतो 10 किंवा 10च्या पटीत असतो. मग याचा छेद आपल्याला 10 डायरेक्टली होणार नाही, तो 10च्या पटीत असेल म्हणून याचा छेद 4ला कोणत्याही संख्येनं आपण गुणलं तर 10 होणार नाही, परंतु 10च्या पटीमध्ये करण्यासाठी याचा छेद 1/4चा छेद आहे तो 100 जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला 1/4 जो आहे त्याला 25ने, 4ला 25ने गुणलं आणि 1ला सुद्धा 25ने गुणलं तर त्याची किंमत 25 आणि 25 चौक 100. आता 100 झाल्याच्या नंतर दशांश चिन्ह आता 1, 2 या ठिकाणी
शून्य आहेत आणि हे शून्य आपल्याला काढून टाकायचे असतील आणि याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर 1 आणि 2 शून्य आहेत, त्यामुळे आपल्याला दशांश चिन्ह देताना आपण हे 2 अंक लिहिले आणि त्यानंतर 2 अंकाच्या अगोदर आपल्याला ते शून्य लिहून दशांश चिन्ह लिहावं लागेल. म्हणून 1/4 ची किंमत ही दशांश अपूर्णांकामध्ये 0.25 एवढी आहे. आता त्यानंतर आहे आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज. दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना महत्वाची गोष्ट या ठिकाणी एवढी लक्षात ठेवायची ती म्हणजे दशांश चिन्हाच्या अलीकडं आणि दशांश चिन्हाच्या पलीकडं असणाऱ्या संख्येमध्ये दशांश चिन्ह महत्वाचं मानायचं आणि त्या अलीकडं आणि पलीकडं असणाऱ्या संख्या एकाखाली एक मांडायच्या, म्हणजे व्यवस्थितपणे आपली बेरीज होती. या ठिकाणी 3.5 आणि 2.4 यांची आपण उभी मांडणी करून घेऊ. 3.5 आणि 2.4 आणि दशांशाच्या पलीकडली संख्या उजवीकडून डावीकडे आपण त्यांची बेरीज करू. 5 आणि 4 9, 2 आणि 3 5, म्हणजे याचे उत्तर जे आहे 5.9. दशांश चिन्हाच्या उजवीकडून डावीकडे आपण बेरीज करावी आणि त्या खालोखाल संख्या त्याच्या अलीकडं पलीकडं उजवी बाजूकडं आणि डावी बाजूकडे असलेल्या जे अंक आहेत ते एकाखाली एक असावे. आता त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांकाची वजाबाकी यामध्ये सुद्धा उदाहरणार्थ 9.5 वजा 3.2 हे करत असताना सुद्धा आपल्याला 9.5 वजा 3.2 5 वजा 2 3 9 वजा 3 6 अशा पद्धतीनं दशांश चिन्ह आणि त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे असणारे अंक हे एकाखाली एक असावेत, जेणेकरून आपल्याला त्याची बेरीज वजाबाकी करताना कोणती अडचण जाणार नाही. दशांश अपूर्णांक या घटकातील काही नमुना प्रश्न जे परीक्षेसाठी महत्त्वाचे मानले जातात त्यावर आधारित उदाहरणे आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे 23.50 या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत किती? पर्याय 1 50, 2 5.05, तिसरा आहे 0.5, चौथा आहे 5. आता आपल्याला 5 दशांश चिन्हाच्या पहिल्यांदा जे चिन्ह असेल तर त्याला आपल्याला 10ने 1/10 गुणावं लागतं आणि 5 ला 1/10 गुणल्यानंतर त्याचं उत्तर 5 गुणिले 1/10. तर हे आपल्याला आपण जेव्हा त्याला संक्षिप्त स्वरूप जरी दिलं तरी त्याचं उत्तर येतं 0.5. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या उत्तरामध्ये आपल्याला ते योग्य उत्तर दिसून येतं, ज्यामध्ये 5 ला 1 गुणिले 1/10 या पद्धतीने आपण त्याची स्थानिक किंमत, कारण दशांश चिन्हानंतर पहिलं स्थान त्या 5चं असल्यामुळे त्याला गुणिले 1/10 गुणिले 1/10 या संख्येनुसार त्याची आपल्याला स्थानिक किंमत काढता येते. दुसरा आहे 434/100 हा अपूर्णांक दशांश चिन्हाचा वापर करून कसा लिहाल? बघा, जेव्हा आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं असतं तेव्हा आपल्याला छेदामध्ये किती शून्य आहेत हे पाहावं लागतं. म्हणून जर 1 शून्य असेल तर 1 नंतर दशांश चिन्ह येईल, 2 शून्य असतील तर दुसऱ्या नंतर दशांश चिन्ह येईल. अशाच पद्धतीनं 434/100 या संख्येमध्ये 2 दशांश चिन्ह आहेत. आपण ही संख्या लिहिल्याच्या नंतर आपल्याला उजवीकडून 1 2 स्थान सोडून या ठिकाणी दशांश द्यावा लागतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये 4.34 हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. त्यानंतर तिसरा आहे 1.5 मीटर अधिक 2.25 मीटर बरोबर किती?
यामध्ये आपल्याला त्याचं रूपांतर बेरजेच्या स्वरूपात करायचे. पर्याय 4.25 मीटर, 3.25 मीटर, 4.50 मीटर आणि चौथा पर्याय 4.75 मीटर. तर 1.5 मीटर, 1.5 मीटर म्हणजे 1.50 आणि 2.25 म्हणजे 2.75 मीटर. हे दोन्ही जे आहेत ते मीटरमध्ये आहेत. त्यांची बेरीज आपण केल्याच्या नंतर त्याचं उत्तर येतं 4.25 मीटर. म्हणून पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. चौथा प्रश्न आहे, सुजेची उंची 1.48 मीटर आहे, श्रीकांतची उंची 1.53 मीटर आहे. तर त्या दोघांच्या उंचीमधील फरक किती? फरक काढायचा असेल तर आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागते. मोठ्या संख्येतून लहान संख्या काढावी लागते. म्हणून 1.53 वजा 1.48 म्हणजे आपल्याला जेव्हा आपण या दोघांच्या उंचीतल्या फरकासाठी वजाबाकी केली आणि आपल्याला साठी पर्याय होते 1.05 मीटर, दुसरा होता 0.53 मीटर, तिसरा होता 0.48 मीटर, चौथा होता 0.05 मीटर. जेव्हा आपण वजाबाकी केली तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की त्या दोघांच्या उंचीतील फरक हा 0.05 मीटर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 यामध्ये बरोबर असं उत्तर आहे. पाचवा आणि परीक्षेसाठी महत्त्वाचा, प्रत्येक परीक्षेला या उदाहरणावर आधारित अंक बदलतील, संख्या बदलतील, परंतु असं उदाहरण हे प्रत्येक परीक्षेला आपल्याला जास्तीत जास्त वेळा आपल्याला पाहायला मिळतं. 8.8 अधिक 8.08 अधिक 8.008 अधिक 8.0808 अधिक 88.8. पर्याय आहेत, एक 88.8888, दुसरा आहे 88.7688, तिसरा आहे 121.7688, चौथा आहे 821.88. या चारही पर्यायाचं वाचन आपण केलेले. आता आपण प्रत्यक्ष ती कशा पद्धतीने सोडवायची. यामध्ये पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या अशा पद्धतीने आपण सर्व संख्या उभ्या मांडणीमध्ये घेऊ. 8.8. दुसरी संख्या आहे 8.08. तिसरी संख्या आहे 8.008. चौथी संख्या आहे 8.0808 आणि शेवटची संख्या आहे 88.8. तर अशा पद्धतीनं आपण या सर्व ज्या संख्या आहेत या संख्या घेतलेल्या आहेत. आता याची आपण प्रत्यक्ष बेरीज करू. 8 आणि 8 16ला 6, 1 8 2 8 6 16 1 17 7 1 1 2 3 4 5 40 41 1 आणि 4. तर इथं 4 आल्यानंतर 8 मीटर वाढा. त्याचं उत्तर आहे 121.7688. पर्याय क्रमांक 3.